महसूल कर्मचारी संघटनेचा आमच्या मागण्या नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। मी सध्या आहे अहमदपूर तहसील कार्यालयाच्या समोर। तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला हे अहमदपूरचं तहसील कार्यालय आहे। याच तहसील कार्यालयातील महसूल विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी अनेक दिवसापासून त्यांनी मागण्या शासनाकडे केल्या आहेत, परंतु त्या मागण्या मंजूर न झाल्यामुळे तहसील कार्यालयातील महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद अर्थात लेखणी बंद आंदोलनाचं हत्यार उपसले। नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तहसील विभागाची ही गाडी सुद्धा आहे, ड्रायव्हर सहित पूर्ण कर्मचारी या आंदोलनामध्ये उपस्थित आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊया। बघू शकता तुम्ही, लेखणी बंद महसूल कर्मचारी संघटना यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यामुळे शासनाचा निषेध लेखणी बंद आंदोलन दिनांक 12 जुलै 2024 रोजीपासून आजपासून हे सुरू आहे आंदोलन। नेमक्या काय मागण्या आहेत आपण सर, काय नेमक्या मागण्या काय आहेत आपल्या? आमच्या मागण्या आहेत, कर्मचाऱ्याची शासन भरती करत नाही, आकृती बंद तयार केलेला नाही शासनानं। 18 वर्षापासून मागील आकृती बंद केलेला नाही, त्यामुळे कर्मचारीची संख्या कमी आहे आणि योजनेचा भरमसाठ योजनेचा शासन काढत आहेत, परंतु कर्मचाऱ्याची भरती नसल्यामुळे जे एकाच कर्मचारी वेगवेगळ्या विभागाचा 3-4 विभागाचा चार्ज येतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचं आरोग्य पण ठीक राहत नाही आणि कर्मचाऱ्यावर ताण निर्माण होतो आणि शासन विहित मुदतीत काम करा म्हणून सांगतात, त्यामुळे नाईलाजास्तव जनतेची कामे विहित मुदतीत पूर्ण होत नाहीत, त्यामुळे जनतेच्या रोषांना आम्हाला सामोरे जावं लागत आहे। तसेच महसूल सहाय्यक यांचे प्रमोशन पेशकार म्हणून करत नाहीत, पेशकार मधून पुन्हा नंतर नायब तहसीलदार मधून तहसीलदार, शिपायातून महसूल सहाय्यक, कोतवाला मधून शिपाई, हे जे प्रमोशनचे जे काय रिक्त पद्धत तसेच ठेवून आणि प्रमोशन पण पेंडिंग ठेवून शासन आम्हालाच वेठीस धरत आहे आणि शासन वेगवेगळ्या योजना तात्काळ जनतेपर्यंत पोहोचवा म्हणून सांगत आहे, त्यामुळे सर्व ह्याच्यामध्ये महसूल कर्मचारी गुदमरून चाललेला आहे, त्याचं पण आरोग्य ठीक राहत नाही। त्यामुळे आणि आमची एक मागणी अशी आहे की जे महसूल सहाय्यकाचं ग्रेड पे आहे ते 1900 रुपयावरून 2400 करायचं आहे। तसेच आमचे नायब तहसीलदारांच्या ग्रेड पे मधल्या त्रुटी पण दूर करायच्या आहेत, त्यामुळे शासनाला आम्ही वेळोवेळी निवेदन दिले तरी पण शासनाने काही ऍक्शन घेतलं नाही, त्यामुळे आमच्या जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी आज लेखणी बंद आंदोलन केलेलं आहे। तेही आमचं आंदोलन टप्प्याटप्प्याने आहे। आम्ही 10 तारखेला काळ्या फिती लावून आंदोलन केलेलं आहे, 11 तारखेला आम्ही दुपारच्या सत्रामध्ये आम्ही घोषणा दिलेल्या आहेत आणि आज लेखणी बंद आंदोलन आहे आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही 15 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहोत आणि याबाबत आम्ही शासनाला निवेदन पण दिलेलं आहे। आज पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व तहसील कार्यालयातील सर्व महसूल कर्मचारी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी आज संपावर गेलेले आहेत, त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व आमच्या पदाधिकारी यांच्या आदेशान्वये अहमदपूर तालुका महसूल कर्मचारी संघटनाही या संपामध्ये पूर्ण सहभागी झालेला आहे। किती कर्मचारी आता तुमच्या सोबत जे आंदोलनाला सुरू आहे, तुमचं किती कर्मचाऱ्यांचा तुमचा संघ आहे? आता जवळपास 15-16 कर्मचारी सोबत आहेत। 5-6 कर्मचारी म्हणजे शासनानं अजून जी आकृतीबंद आमचा मंजूर केला नाही, जवळपास 5-6 कर्मचाऱ्याची कमी आहे, नायब तहसीलदारचे पद कमी आहेत आणि शासन वरच्यावर योजनाचा भडीमार करते, ठीक आहे, पण तसे कर्मचारी भरती करत नाही। दुसरी गोष्ट, मार्च मध्ये शासनाला आम्ही निवेदन दिलेलं होतं आमच्या मागण्याबाबत, परंतु आजपर्यंत शासनानं सकारात्मक आमची भूमिका घेतली नाही किंवा आमच्या मागण्याबद्दल त्यांनी विचार केला नाही। नाईलाजानं आम्हाला हे पाऊल टोकाचं उचलावं लागलं आणि 15 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत। जोपर्यंत शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आमचा संप चालूच राहील। ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।